फॉर्म्स याच्यामध्ये तुम्हाला टाकलेले मिळणार आहेत। त्याच्यानंतर आपल्याला हेल्पलाईन करिअर ह्या विषयावर जेव्हा आपण बोलतो, करिअर म्हणजे आपल्या मुलांसाठी किंवा आपण रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला काय काय स्कीम्स मिळणार आहे, आपल्याकरता आपण काय काय करू शकतो, आपल्याला काय काय सुविधा उपलब्ध आहेत याची सगळ्यांना जाणकारी नसते। आणि ते सगळं एकत्र येण्यासाठी आपण तसं जिल्हा सैनिक केंद्रालाही बोललोय। जिल्हा सैनिक केंद्र सुद्धा आपल्याला मदत करणार आहे या संकेतस्थळावरती काही माहिती टाकायला। त्याच्यामुळे तुम्हाला असं दुसरीकडे जायची गरज नाही। सैनिक मित्र जे तुम्हाला मिळत आहेत, आपण सैनिक मित्रशी बोलत आहोत, सैनिक बोर्डात जाण्याचीच गरज पडणार नाही, सगळं काही तुम्हाला घर बसल्या। नंतर सैनिक मित्रशी आपण बोलत आहोत, त्यांची एक कॉपी ती आपल्याला प्री लॉन्चिंग स्टेजमध्ये मिळणार आहे। म्हणजे त्यांनी लॉन्च केल्यानंतर एक कॉपी तिथे आपण टाकू शकणार। म्हणजे आपल्याला जे जे काही एक सैनिक म्हणून, माजी सैनिक म्हणून जे जे काही मिळणार आहे याच्यात फक्त सहभाग आपल्याला असा हवा आहे की हे फक्त आम्ही करून एक व्यासपीठ मोकळं करत आहोत, पण तुमच्यातर्फे सुद्धा जर काही माहिती असेल तर आपल्या वेबसाईटला पाठवा, म्हणजे आपल्याला तिथे लॉन्च करता येईल। बरोबर? कोणाला काही डाऊट्स असतील ते विचारू शकतो आपण नितीन यांना। माझ्यामध्ये थोडक्यात आपण ही फक्त एक ब्रीफिंग, कारण आपल्याला वेळ आपला संपत आलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घेता नितीनचं किंवा बाकी लोकांचा। जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपण विचारूया। याच्यामध्ये थोडं मेट्रो रेल्वेविषयी थोडं नितीन बोलतील, ते काय आहे आणि कसं आहे किंवा कसं लॉन्च होईल। सध्या आपण तो विषय एक बाजूला ठेवलेला आहे।